घरची म्हणतात तशी जयडी भारीच आहे. सगळं काम जमतंय तिला. घरकाम, स्वयंपाक, अभ्यास. नाहीतर आपण एक बी काय धड नाही. सगळीच जयडीचं कौतुक करतात. पण अक्का, खरंच जेडी चांगली पोरगी आहे बरं का. वय अशीच मैत्रीण पाहिजे तुला, जिच्या नादानं तुझं अभ्यासात मन तरी लागल. यास्मिनला असं वाटतंय की जयडी माझ्या आणि आजाच्या मध्ये येते, म्हणून तर यास्मिन जयडीवर चिडून नसेल ना. होय, तसंच असेल. नाहीतर यास्मिनला जर खरंच जयडी चुकीची वाटत असती तर तिनं स्वतःहून सांगितलं असतं. असा विषय निघाल्यावर बोलली नसती. काय ग शितले? हा, काय नाही, एवढा विचार कशाचं करतेस? अभ्यासातच की. चांगलाय चांगलाय, कर. हं? काय रे, तू काय एवढं शोधतोयस? कोण? मी वय? अगं ती जित्याने तो वय ठेवली होती ती शोधतो या, हिशोबाला लागायची होती. तू कर अभ्यास, मी बघतो. काय ग शितले? अगं अक्षर सुधारलंय की तुझं. हे काय माझं अक्षर नाही काय, जयडीचं आहे. तिच्याच नोट्स आहेत. तरीच म्हंटल एवढं मोत्यासारखं अक्षर कस काय तुझं? आणि काय ग, तिच्या नोट तू कशाला घेऊन बसलीस? तुझ्या वर्गात नाही ना ती? नाही, तिच्या जुन्या नोट्स आहेत, अभ्यासासाठी दिल्यात. हा, कर कर, चांगला अभ्यास कर. तू काय टेन्शन घेऊ नकस. मी काय नापास होत नसते, माझ्याकडे गुड लक आहे. कोणाचं? कुणाचं? अरे माझंच की, मीच स्वतःला गुड लक दिले, म्हणून आपण काय नापास बिपास होत नसते. चांगलं केलंस. शितले, ती जेडी कायम पहिलीच येते ना? होय एवढी हुशार आहे? होय, आणि तिला बाकी सगळं बी येतंय. बाकी सगळं म्हणजे? म्हणजे घरातलं सगळं, स्वयंपाकातलं सगळं, अभ्यासात बी लई हुशार आहे. हा, दुकानावर आली का नाही की एका सेकंदात त्याचा हिशोब पूर्ण झालेला असतोय. मी असं कॅल्क्युलेटर घेत असतोय आणि हिशोब करत असतोय, तोपर्यंत तिचा हिशोब बी पूर्ण झालेला असतो. या चांगले ग पोरगी. तू अशाच पोरींबरोबर मैत्री कर. तू बस अभ्यास करत. हा, हा. हे बघ, एवढ्या खाली वय ठेवली तिथे. हा, ये तुम्ही, तू नीट अभ्यास कर. हा, होय. हा. आप्पा बी म्हणतोय अशा पोरी संग मैत्री कर म्हणून. म्हणजे आपण ठरवलंय ती बरोबरच आहे. आपण आता जयडी संग मैत्री करायची. आजानं जयडीची काळजी घे म्हणून सांगितलंय. म्हणजे आजाला बी वाटत असेल का की मी जयडी संग मैत्री करावी म्हणून? होय, असंच असेल. उद्या जयडीला भेटतीच. उद्या कशाला, आताच जाते की. हा, आताच जाऊया. काय झालं भैया? अहो चला की, कार्यक्रमाला जायला उशीर होतोय. अरे त्या जयश्रीचा फोन आला होता, काहीतरी महत्वाचं काम आहे. का? का आता ते आल्यावरच कळेल. का काय प्रॉब्लेम बिलेम झालाय काय? हा, म्हणजे आवाजावरनं तर खुश वाटत होती. हा, पण ती खुश होणं पण प्रॉब्लेमॅटिक नाही असं म्हणता येणार नाही. तिचा काय अंदाजच लागत नाही बघ. भैया, त्या जयश्रीला आपण हाताशी घेतोय खरं,
पण तिच्यापासून सावध राहिलं पाहिजे बरं का. म्हणजे म्हणजे तिच्यावर भरोसा ठेवून उपयोग नाही. अहो कधी पलटी मारून सांगता येत नाही. त्या जयश्रीपेक्षा मामी परवडली बरं का. ते उड्या मारून मारून किती मारणार आहे. पण ही जयश्री कधी कुठल्या टोकाला जाईल काय सांगता येत नाही. स्वतःच्या आईला अडकवायला ती मागं पुढं बघणार नाही. मग आपण काय चीज आहे. म्हणून तिला सगळ्या गोष्टी सांगून उपयोग नाही. जाकली मूठ 1.25 लाखाची ठेवायला पाहिजे. टॅलेंट हा? ते सौरभच्या शीतलच्या कॉलेजमधनं काय अपडेट्स. काय अपडेट नाही. जमीन सुरजा जाऊन आलेत. बारीक लक्ष ठेवताय ना. हा बाया 2-3 दिवसात एक चक्कर असते त्यांची. अरे हा, बेळगावकरांची काय न्यूज. तिकडची पण काही न्यूज नाही. हा पण भैया ते आत्ताचं ट्रेनिंग संपलं ना आणि पुढचं ट्रेनिंग सुरू व्हायच्या आधी 28 दिवसाची सुट्टी असते म्हण. त्यात ब्यात आहेच का सुट्ट्या. होय. सॉरी मला लेट झालं नाही ना. असू द्या हो जयश्री. आता VIP माणसं कधी वेळेवर येतात वय. आता लगेच टोमणे नका मारू. मी एक गुड न्यूज घेऊन आली. अरे वा, या बसा. मी परवा शीतलला शिरा नेऊन दिला. ह्यात काय गुड न्यूज आहे. अहो ऐका तर, मी परवा शीतलला शिरा नेऊन दिला. त्यानंतर ती माझ्यासाठी आळूच्या वड्या घेऊन आली. अरे वा वा वा, चांगलं चाललंय की तुमचं. मी माझ्या नोट्स बी दिल्या तिला. आणि काय मदत लागली तर सांग म्हणलं. जयश्री, तुम्ही खेळलेला डाव सक्सेस व्हायच्या मार्गावर आहे आता. माझा डाव कधीच वाया जाणार नाही. सक्सेसच होणार. पण तुम्ही काय प्लॅन केलाय का नाही. जयश्री, तुम्हाला फक्त एक प्यादा पकडायचे, पण आम्हाला अख्खी खिंड लढवायची. ते बरोबर आहे, पण असं नुसतं बघत बसून चालणार आहे का. अहो काहीतरी हातपाय हलवायला लागणारच की. टॅलेंट हा? म्हणजे आपण काहीच काम करत नाही असं म्हणणं आहे जयश्रीचं. अहो तसं नाही म्हणायचं मला, पण जे काही करायचंय ना ते जरा लवकर करा. अहो सब्र करो, सब्र का फल मीठा होत आहे. आम्ही प्रत्येकासाठी वेगवेगळा प्लॅन केलाय. म्हणजे शीतलच्या घरच्यांच्या मनात जर का जागा करायची असेल तर गडबड करून चालणार नाही. प्रत्येक गोष्ट सबुरीने केली पाहिजे. म्हणून आम्ही आप्पासाठी वेगळा प्लॅन, जितू काकासाठी वेगळा केलाय, नानासाठी वेगळा, आई, 2 काकांसाठी, सगळ्यांसाठी वेगवेगळा प्लॅन केलाय. अरे वा, मग आम्हाला बी कळू दे की काय काय प्लॅन केलेत ते. कळून कशाला घेताय. उद्या झलकच दाखवतो की. बर, एवढी तयारी झाली तर. नाहीतर काय. आता VIP माणसाला आमच्यावर विश्वासच नाही, त्याला आम्ही तरी काय करणार. जयडी हर्षवर्धन बरोबर काय करते. आणि एवढं मन मोकळं काय बोलते. मी जयडीवर एवढा भरोसा ठेवायचा म्हणते खरं, पण ही पण यास्मिन म्हणत होती तिच्यावर विश्वास ठेवावा अशी नाही ती. म्हणजे यास्मिन म्हणते ते खरं तर नाही ना. हिच्याशी मैत्री केली तर गोत्यात यायची नाही ना मी.